नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एका संकल्पचित्राचं रेखाटन आणि रंगकाम करून दाखवणार आहे। या संकल्पचित्रासाठी आज आपण कोणता बाह्य आकार घेणार आहोत, त्याचबरोबरीने त्यामध्ये कोणत्या घटकांची मांडणी करायची आहे आणि कोणत्या रंगामध्ये किंवा रंगसंगतीमध्ये रंगवायचा आहे, हे सर्व पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। कारण यामध्ये रेखाटन आणि रंगकाम, रंगछटा कशा तयार करायच्या आहेत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येईल। तर या पेपरच्या मध्यभागी एक सरळ उभी रेषा ओढून घेतलेली आहे आणि पेपरच्या वरील आणि खालील बाजूस साधारण 3 सेंटीमीटर अंतरावरती 2 आडव्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि या 2 आडव्या रेषांच्या आतमध्येच आपल्याला अलंकारिक फुलदाणीचा आकार रेखाटायचा आहे। मित्रांनो, हा 1/4 कार्ड शीटचा पेपर आहे। तुम्ही तुमच्या ड्रॉइंग बुकवर सुद्धा ही डिझाईन रेखाटू शकता। मित्रांनो, परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येत असतो, म्हणून ही जी डिझाईन आहे खूप महत्त्वाची आहे। काळजीपूर्वक बघा आणि अशा प्रकारे सराव करण्याचा प्रयत्न करा। फुलदाणीचा हा जो अलंकारिक बाह्य आकार आहे, या आकारामध्ये आपण घटक घेणार आहोत। 4 लहान मोठे वर्तुळ, 3 लयदार रेषा आणि 4 अलंकारिक फुलांचे आकार इत्यादी घटकांची सुयोग्य मांडणी करून सुंदर डिझाईन तयार करायचं आहे। हे सर्व आकार एकमेकांमध्ये ओव्हरलॅप करायचे आहेत, म्हणजेच आच्छादित करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला लहान लहान आकार त्या ठिकाणी मिळतील। रचना करत असताना ज्या ठिकाणी रिकामी जागा म्हणजेच मोकळी जागा वाटते त्या ठिकाणी आपल्याला आकार घेऊन ती जागा भरून काढायची आहे। एखाद्या ठिकाणी बरीचशी रिकामी जागा राहिली असेल तर त्या ठिकाणी एखादी लयदार रेषा तुम्ही घेऊ शकता आणि ती जागा भरून काढू शकता। या डिझाईनची रचना पूर्ण झालेली आहे आणि आता प्रत्यक्ष रंगकामाला सुरुवात करणार आहोत। तर या फुलदाणीला उष्ण रंग संगतीमध्ये आपण रंगवणार आहोत। लाल, पिवळा हे 2 उष्ण रंग संगतीमध्ये रंग येतात। तर या रंगामध्ये काळा आणि पांढरा रंग आपण कमी जास्त प्रमाणामध्ये मिक्स करून या रंगांच्या उजळ आणि गडद छटा तयार करून संपूर्ण या फुलदाणीला रंगकाम करायचं आहे। डिशमध्ये पिवळा रंग घेतलेला आहे आणि या पिवळ्या रंगामध्ये थोडासा पांढरा रंग मिक्स करायचा आहे। पांढरा रंग मिक्स केल्यामुळे आपल्याला लाईट पिवळी रंगछटा तयार झालेली दिसेल। ही लाईट पिवळी रंगछटा या डिझाईनच्या मध्यभागी आपल्याला द्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आतील भागामध्ये उजळ छटांचा वापर करायचा आहे आणि फुलदाणीच्या बाह्य आकाराकडे आपल्याला डार्क रंग छटांचा वापर करायचा आहे। प्लेन पिवळा रंग घेतलेला आहे। या रंगामध्ये कोणताही रंग मिक्स केलेला नाहीये। मित्रांनो, डिझाईनचं रंगकाम करत असताना एखाद्या आकारामध्ये आपण उजळ रंगछटा दिली असेल तर त्या आकाराच्या आजूबाजूला तोच रंग घ्यायचा नाहीये। त्या आकाराच्या बाजूला गडद किंवा लाईट रंगाची छटा घ्यायची आहे। तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला मी लाईट पिवळा रंग म्हणजे पिवळ्या रंगामध्ये पांढरा रंग मिक्स करून उजळ छटा तयार केली, त्यानंतर पिवळा रंग दिलेला आहे। आता पिवळा रंग काही भागामध्ये दिल्यानंतर या पिवळ्या रंगामध्ये थोडासा लाल रंग मी मिक्स करत आहे, म्हणजे येल्लो ऑरेंज ही शेड तयार होईल। ही शेड आपल्याला काही ठिकाणी दिल्यानंतर परत या येल्लो ऑरेंज मध्ये आणखीन लालचं प्रमाण वाढवत जायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला लाईट येल्लो कडून डार्क रेड कडे जायचं आहे आणि डार्क रेड मध्ये परत आपल्याला थोडासा काळा रंग मिक्स करून ब्राऊन रंग छटा तयार करायची आहे आणि चांगला ग्रेड मिळू शकतो। जर तुम्ही एखाद्या रंगसंगतीचा वापर केला तर परीक्षक त्या ठिकाणी विचार करतो की या मुलाला, या विद्यार्थ्याला रंगसंगतीचे सुद्धा ज्ञान आहे, म्हणून तुम्ही जर अशा एखाद्या रंगसंगतीमध्ये जर एखाद्या डिझाईनचं रंगकाम केलं तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो। त्यासाठी तुम्ही एखादा रंग घ्या। उदाहरणार्थ तुम्ही जर निळा रंग घेतला असेल तर या निळ्या रंगामध्ये पांढऱ्या रंगाचं प्रमाण वाढवत जायचं आहे। पांढरा रंग निळ्या रंगामध्ये टाकल्यामुळे
निळ्या रंगाच्या उजळ छटा तयार होतील आणि याच उजळ छटामध्ये परत आपल्याला काळा रंग मिक्स करायचा आहे, म्हणजे करड्या निळसर रंगाच्या छटा तयार होतील. अशा तुम्ही कमीत कमी 20 ते 25 रंग छटा तयार करू शकता. अशाच प्रकारे प्रत्येक रंगाच्या तुम्ही 20 ते 25 रंग छटा जर तयार केल्या तर तुम्हाला या रंगछटांचा उपयोग, या सरावाचा फायदा संकल्पचित्र म्हणजेच डिझाईन मध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तेव्हा मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे रंगछटांचा सराव करा आणि या व्हिडिओच्या शेवटी मी रंगछटांचा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे. तुम्हाला जर रंगछटांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पिवळा रंग, त्यानंतर पिवळसर केशरी रंग, त्यानंतर पूर्ण केशरी आणि आता लाल रंग वापरत आहे. हा जो लाल रंग आहे हा पोस्टर रेड नावाने आपल्याला मिळतो. लाल रंगामध्ये दोन प्रकारच्या शेड्स मिळतात, एक पोस्टर रेड आणि दुसरी जी शेड असते ती क्रिम्सन रेड असते. क्रिम्सन रेड ही जी शेड असते थोडीशी डार्क लाल असते, म्हणजे आपल्या ब्लड सारखी असते. तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी मी क्रिम्सन रेड देत आहे. हा थोडासा डार्क रंग असतो. वापर केल्यामुळे त्या डिझाईनचा तोल लय सांभाळला गेलेला आहे. तर मित्रांनो, लाईट रंग जर आपण बाहेरील भागास दिले तर ती नजर जी आहे आपली त्या ठिकाणी खंडित होते, त्या चित्राला पूर्णत्व येत नाहीये. म्हणून आतमधील भागामध्ये लाईट रंग द्या आणि बाहेरील भागामध्ये गडद रंग छटांचा वापर करा. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्रिम्सन रेड या रंगामध्ये काळा रंग मिक्स करून तपकिरी रंगाची रंगछटा तयार केलेली आहे. ही जास्त डार्क नाहीये. या तपकिरी रंगामध्ये पुन्हा मी काळा रंग वापरणार आहे आणि आणखीन गडद रंगछटा तयार करणार आहे. तर ही जी तपकिरी रंगाची रंगछटा आहे ती मी या फुलदाणीच्या बाहेरील जो राहिलेला भाग आहे त्या भागामध्ये देत आहे, जेणेकरून या रंगामुळे या डिझाईनला सौंदर्य प्राप्त होणार आहे. या रंगामुळे ही जी डिझाईन आहे ती अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर दिसणार आहे. तुम्ही बघू शकता हा रंग वापरण्यापूर्वी कशा प्रकारे ही डिझाईन दिसत होती आणि हा रंग वापरल्यामुळे या डिझाईनला एक वेगळं रूप प्राप्त झालेलं आहे.